नमस्कार मित्रांनो, वेलकम टू मेडिकल जॉब्स अपडेट यूट्यूब चॅनल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर DHS कोल्हापूर विभागातील मे 2026च्या नर्सिंग वेकन्सीजची एक अतिशय मोठी आणि आनंदाची अपडेट. हे सगळं आपण आज एकदम डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. सो चला तर मग अतिशय उत्साहाने लेट्स गेट टू द व्हिडिओ. बघा मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. संधी आयुष्यात फक्त एकदाच दार ठोठावते, नंतर फक्त आणि फक्त पश्चाताप उरतो. आणि हे अगदी 100% खरंय. सरकारी नर्सिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्याची ही अशीच एक जबरदस्त सुवर्ण संधीच चालून आलीये. जर आत्ताच जोरदार अभ्यासाला सुरुवात केली नाही ना, तर नंतर खूप रिग्रेट होईल. त्यामुळे पॉझिटिव्ह राहा आणि आतापासूनच या संधीचं सोनं करायला लागा. तर वळूया DHS कोल्हापूरच्या आकडेवारीकडे. इथे आपण खास करून गट क म्हणजेच ग्रुप C स्टाफ नर्स पदांच्या रिक्त जागांचं पूर्ण गणित समजून घेणार आहोत. आणि यातला सर्वात महत्त्वाचा आकडा आहे 854. होय, DHS कोल्हापूर विभागाअंतर्गत स्टाफ नर्ससाठी अधिकृतपणे मंजूर झालेली एकूण पदे तब्बल 854 इतकी आहेत. हा आकडाच मुळी इतका मोठा आहे की तो बघूनच आपल्या सर्वांना खूप कॉन्फिडन्स मिळतोय, राईट? आता नीट लक्ष द्या. जरी 854 पदे मंजूर असली तरी सध्या प्रत्यक्षात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आहे फक्त 738. म्हणजेच 854 पैकी केवळ 738 पदे भरलेली आहेत. आणि इथूनच खरी गणिताची गंमत सुरू होते बरं का. आता पाहूया मिसिंग 81 पदांचं रहस्य. आता तुम्हीच विचार करा, अगदी साधं वजाबाकीचं गणित जरी आपण केलं तरी 854 मधून 738 वजा केले तर उरतात 116. म्हणजे 116 पदे रिक्त असायला हवीत, बरोबर? पण अधिकृत ग्रामीण DHSच्या यादीत फक्त 35च रिक्त पदे दाखवली आहेत. मग इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. ही उरलेली 81 रिक्त पदे नेमकी गेली तरी कुठे? तुमच्याही मनात हाच प्रश्न आला असेल ना. एकीकडे गणित सांगतंय 116 पदे रिक्त आहेत आणि दुसरीकडे लिस्ट म्हणतेय फक्त 35. हे कोडं नेमकं आहे तरी काय? त्या 81 पदांबद्दल बोलण्याआधी आपण हे पाहूया की ही जी अधिकृत 35 रिक्त पदे आहेत ती नेमकी आहेत कुठे. तर मित्रांनो, ही पदे आहेत कोल्हापूरच्या ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये, जसं की चंदगड, गडहिंग्लज, कोडोली आणि गारगोटी. या ठिकाणी ह्या 35 जागा उपलब्ध आहेत. आणि आता उलगडतंय त्या 81 पदांचं रहस्य. ही अधिकृत 35 पदे आहेत DHS कोल्हापूर ग्रामीणची, पण ती उरलेली 81 पदे थेट DMERकडे ट्रान्स्फर करण्यात आली आहेत. अगदी बरोबर ऐकलत, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय आता DMERच्या अंडर गेली असल्यामुळे साहजिकच ती 81 पदेही तिथे शिफ्ट झाली आहेत. त्यामुळे मित्रांनो, टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाहीये. इथे एकही नोकरी कमी झालेली नाही. 0 जॉब्स लॉस्ट. या सगळ्या प्रशासकीय बदलामुळे तुमचं काहीही नुकसान झालेलं नाही. जी पदे आधी DHS भरणार होतं ती आता DMER भरणार आहे. दॅट्स इट. फक्त डिपार्टमेंट बदललंय, पण तुमच्या नोकरीच्या संधी अगदी 100% सुरक्षित आहेत. आता पुढचा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा, परीक्षा कोण घेणार आणि आपली अभ्यासाची रणनीती कशी असावी. तर बघा, मध्यंतरी एका शासकीय पत्रामुळे असा समज पसरला होता की परीक्षा MPSC घेईल. पण फॅक्ट काय आहे? त्या पत्रात DHSचा साधा उल्लेखही नव्हता. त्यामुळे MPSC परीक्षा घेण्याची शक्यता नावालाच आहे. उलट या भरतीचा वेग बघता IBPS किंवा TCS या संस्थाही परीक्षा घेण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपला रेग्युलर अभ्यास त्याच फ्लोमध्ये चालू राहू द्या. आता हा 5 आकडा काय सांगतोय? हे खूप इंटरेस्टिंग आहे. परिसेविका म्हणजेच इन्चार्जच्या एकूण 111 पदांपैकी 5 पदे सध्या रिक्त आहेत. आणि ही एक प्रमोशनल पोस्ट आहे बरं का. म्हणजे काय तर एकदा तुम्ही सरकारी सेवेत जॉईन झालात की भविष्यात प्रगती करण्याच्या आणि थेट इन्चार्ज पदापर्यंत पोहोचण्याच्या या भन्नाट संधी तुमच्यासाठी उघड्या आहेत. सरकारी नर्सिंगची ही सुवर्ण संधी अजिबात हातातून जाऊ देऊ नका. आजच ही संधी कॅप्चर करा. ही खरंच एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची भरती आहे. फुल एनर्जी आणि पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवून आजच अभ्यासाला लागण्याची हीच ती योग्य वेळ आहे. आणि जाता जाता एकच प्रश्न, काय तुम्ही आजच ॲक्शन घेऊन या 2026च्या वॅकन्सी अपडेटचं एका लाईफटाईम करिअर सक्सेस स्टोरीमध्ये रूपांतर करणार आहात? तुमचं उत्तर नक्कीच हो असायला हवं. जर तुम्हाला जॉब्स अपडेटबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा. आणि हो, शेवटी मेडिकल जॉब्स अपडेट चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया. धन्यवाद.